नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात 2 गटांमध्ये राडा झालाय. त्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मंत्री गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद उपस्थित झाला. गुलाबराव पाटलांच्या पत्नीला शिवीगाळ झाल्याचा आरोप आहे. शिवीगाळ केल्याचा आरोप झाल्यावर 2 गट आपापसात भिडले आहेत. काही जणांनी वाहनं पेटवली, दुकानांची तोडफोडही करण्यात आली आहे. तर जळगावच्या पाळधी गावात 2 गटात राडा झाल्यानंतर काय परिस्थिती होती ते दाखवणारी रात्रीची दृश्य आहेत. जाळपोळ करण्यात आली आणि त्यानंतर पाळधी गावात आता संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतरची दृश्य आहेत. यामध्ये काही दुकानं सुद्धा आगीच्या भक्षस्थानी सापडली आहेत. पेटवण्यात आलेली होती ही दुकानं तणाव निर्माण झाल्यानंतर. जळगावच्या पाळधी गावात रात्री 2 गटात वाद झालाय. गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद सुरू झाला. वादावेळी गुलाबराव पाटलांच्या पत्नीला शिवीगाळ झाल्याचा आरोप होतोय. शिवीगाळ झाल्याच्या आरोपानंतर 2 गटात हा वाद झालाय. समाजकंटकांनी गॅरेज समोरील 3 ते 4 चारचाकी वाहनंही पेटवून दिली. दरम्यान काही जणांकडून दुकानांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणानंतर दंगल नियंत्रण पथकाच्या 3 ते 4 तुकड्या सध्या पाळधी गावात तैनात आहेत. रात्री धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी या गावामध्ये 1-2 गटातील भांडणाचं पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं. त्या संदर्भाने पाळधी पोलीस स्टेशन OP अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता, आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे.